तर लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा फटका हा भाजपाला बसलेला आहे। भाजपाला 240 जागा मिळालेल्या आहेत, तर तब्बल 63 जागा भाजपाने गमावलेल्या आहेत। भाजपाला 2014 नंतर प्रथमच स्वबळावरती बहुमत मिळालेलं नाहीये। काँग्रेसला देशभरात 99 जागा मिळाल्या, तर 47 जागा वाढलेल्या दिसत आहेत। भाजपाच्या इंडियाला 293, काँग्रेसच्या इंडियाला 234, तर इतर 16 जागा मिळालेल्या आहेत। तर लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा फटका हा भाजपाला बसलेला बघायला मिळतोय। भाजपाला 240 जागा मिळालेल्या आहेत, तर तब्बल 63 जागा या टर्मला गमावलेल्या दिसत आहेत। भाजपाला 2014 नंतर प्रथमच स्वबळावरती बहुमत नाहीये, तर काँग्रेसला देशभरात 99 जागा मिळाल्या आहेत आणि मागच्या टर्मपेक्षा 47 जागा वाढलेल्या दिसत आहेत। तर भाजपाला फटका बसण्याची नेमकी कारणं कोणती आहेत ते सुद्धा पाहूया। दक्षिण दिग्विजयच्या नादात उत्तरेकडे भाजपाचं दुर्लक्ष झालेलं आहे। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये एनडीएला मोठा फटका बसलेला दिसतोय। हरियाणा, पंजाब, राजस्थानात एनडीएला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे। उत्तरेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे भाजपाने नाराजी ओढावलेली आहे। दलित मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न अनेक ठिकाणी मुळावरती आलेले आहेत। उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध मोदी वाद भाजपाला भोवलेला आहे। विजयासाठी आयारामांची जंत्री मतदारांना नाराज करणारी ठरली आहे। समविचारी नसलेल्या भाजपाच्या मित्रपक्षांना मतदारांनी नाकारलेलं आहे। महाराष्ट्रात कांदा उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांच्या रोषाने मोठा फटका बसलेला दिसतोय। ईडी सीबीआयच्या कारवाईनंतर भाजपाबाबत नकारात्मक मत पुढे आलेलं आहे। महाराष्ट्रात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुतीला भोवलेला दिसतोय।